आणि वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांसह स्वतःच्या पक्षातील नेत्यांवरही निशाणा साधलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। चंद्रपुरातल्या गुन्हेगारीला कोळशाचं अर्थकारण जबाबदार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। कुखमाई वॉशरी जवळ कोट्यवधींचा दंड वसूल केला जात नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। कोळसा काळाबाजार प्रकरणामध्ये वडेट्टीवारांनी काँग्रेसमधल्या नेमक्या कोणावरती निशाणा साधलाय हा प्रश्न उपस्थित होतोय। एनएम ग्लोबल रखुमाई कंपनीवरती विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले। त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत, त्यावर ते गंभीर नाही। एनएम ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे, नागपुरातले मोठमोठे राजकारणी त्यांच्यावर पाठीवर हात ठेवू नये, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार कशी? ब्लॅक मार्केटिंग आहे, त्यामध्ये कचरा मिसळला जातोय, ती डस्ट मिसळली जाते, याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे। अधिकाऱ्यापासून सर्व राजकारणी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। ही सगळा धंदा गेल्या 5-7 वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातोय, त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही। सब गोड बंगाल आहे। ही सत्ता बदलल्याशिवाय ओडिशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणता येतं। नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलवाश्रीज वगैरे मिळून 800 कोटी रुपयाचा दंड त्यांच्यावर आहे। ते दंडाची वसुली होत नाही, पण धंदा मात्र सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।